सोलापूर जिया न्यूज, परिवर्तनाची लाट. रिपब्लिकनचे आम्ही लोक आहे म्हणून खंडणी वसूल करण्याचे 50,000 लाख रुपये मागते ती, म्हणून शहराच्या वतीनं रिपब्लिकन झाली पाहिजे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मी रमेश लोंढे बोलत आहे. जर तुम्ही कठोर कारवाई नाही केली तर ह्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर या सोलापूर जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मोठं आंदोलन छेडू. ही खोटे गुन्हेगार अधिकारी म्हणून पैसे घ्यायचा प्रयत्न करत आहे ती. ते ह्याची भूमिका शासनाने डिपार्टमेंटनं ह्याची भूमिका घेऊन यांच्यावर कडक शासनाने कारवाई केली पाहिजे. वसतिगृहाच्या तपासणीसाठी आले शासकीय अधिकारी म्हणून निघाले भामटे. माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील संत रविदास आश्रमशाळेची तपासणी करायची आहे. मी मंत्रालयाकडून आलेला आहे. अधिकारी असल्याचा बतावणी करून शिपायाला गेट उघडून वसतिगृहाची तपासणी करणं, शूटिंग काढणं असे कृत्य करत असताना शासन ओळखपत्र किंवा अध्यादेश आदेश काही असेल तर ते दाखवा असे वसतिगृहाचे अधीक्षक म्हणाले. त्यावर सदरच्या भामट्यांनी आम्ही मंत्रालयातून मुख्यमंत्री यांच्यासमवेत बैठक झाली असून आम्हाला बच्चूभाऊ कडू यांनी पाठवले असल्याचे सांगितले. त्यावर वसतिगृहाच्या अधीक्षकांना व शिक्षकांना शंका आल्यानंतर तात्काळ पोलिसांना फोन केल्यानंतर सदरचे भामटे हे त्या ठिकाणाहून पळून जाताना आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील 2 गुन्हे दाखल केल्याचे संभाषणातूनही स्पष्ट होत आहे. सदरचे सर्व भामटे हे वसतिगृहाच्या छायाचित्रणाच्या CCTVमध्ये चित्रित झाले असून याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया टेंभुर्णीच्या वतीने रमेश लोंढे यांनी प्रशासन पोलिसाकडे तक्रार दिली असून सदर भामटे हे अशा प्रकारचे कृत्य करत असून तात्काळ त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. यावर पोलीस प्रशासनाच्या वतीने चौकशी चालू असून लवकरच कारवाई करण्यात येईल असे आश्वासित यावेळी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी सांगितले.